नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीची बऱ्याच आजारांवर उपयुक्त असणारी रेसिपी पाहणार आहोत. जसे की सर्दी, खोकला, ताप असं झालं असेल तर तोंडाला चवही नसते आणि काही खावंसं वाटत नाही. जर या पद्धतीने केलेलं हुलग्याचं माडगं तुम्ही प्याल तर फ्रेशही वाटतं, तोंडाची चवही वाढते. बऱ्याच ठिकाणी हुलग्याला कुळीत असंही म्हणतात, तर याला कुळताचं माडगं असंही म्हणतात. रेसिपी खूप सोपी आहे. चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथं मी अर्धा किलो गावरान हुलगे घेतलेले आहेत. इथं हुलगे घेण्याचं प्रमाण असं काही परफेक्ट नाही आहे, कारण मी या अर्धा किलो पीठ बनवून ठेवलं तर बरेच दिवस जातं. तर यासाठी मी इथं अर्धा किलो हुलगे घेतलेले आहेत आणि ते 1 वाटी आहेत. आता हे हुलगे मी ओल्या कापडाने पुसून घेतले आहेत. कीड लागू नये म्हणून हुलग्यांना पावडर लावलेली असते, यासाठी मी ओल्या कापडाने पुसून घेतले आणि निवडून घेतलेले आहे. हुलग्यामध्ये हुलग्याच्याच कलरचे बऱ्याच वेळेला खडे असतात, यासाठी व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत. गॅसवरती कढईमध्ये हे निवडलेले हुलगे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला छान खमंग असे हुलगे भाजून घ्यायचे आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हुलगे छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जरा वेळ झाला की हुलग्याचा कलर बघा इथं बदलायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे 7 ते 8 मिनिट हुलगे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत. मस्त खमंग असा वास सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे हुलगे भाजले की गॅस बंद करून थंड करून घ्यायचे. आणि हे तुम्ही जास्त प्रमाण असेल तर गिरणीतनं दळून आणू शकता किंवा मिक्सरलाही अगदी बारीक हे दळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हुलग्याचा मस्त असा भाजलेला वासही येत आहे आणि याचा कलरही असा मस्त लालसर आलेला आहे. आता हे आपण गॅस बंद करून हुलगे थंड झाले की मी याचं पीठ बनवणार आहे आणि ह्याचं पीठ बरेच दिवस खराबही होत नाही. बघा इथं मी गिरणीतून हे दळून आणलेलं आहे. अगदी छान बारीक इथं दळून आणलेलं आहे. आता या पिठातलं मी 4 चमचे पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. एका चमच्यामध्ये 1 वाटी सूप असं तयार होतं. बघा यासाठी मी 4 वाट्या सूप बनवणार आहे. यासाठी 4 चमचे पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये रूम टेम्परेचरचंच पाणी घालून आपल्याला याची एक प्लेन अशी पेस्ट बनवायची आहे. जास्त पाणी एकाच वेळेस न घालता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पेस्ट बनवायची आहे. एकाच वेळेस जर जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात. यासाठी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याची अगदी छान प्लेन अशी पेस्ट पातळ बनवायची आहे. म्हणजे ते याच्या गुठळ्याही बनत नाहीत आणि उकळत्या पाण्यात घातल्यावरही अगदी छान प्लेन आपलं माडगं तयार होतं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त प्लेन इथं पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण फोडणीसाठी इथं मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून इथं मी टेचून घेतलेलं आहे. तर पेस्ट न वापरता असा टेचलेला लसूणच आपल्याला माडग्यामध्ये वापरायचा आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये टेचून घेतलेला लसूण आणि जिरे घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचे आहेत. थोडासा लसूण आणि जिरे परतत आलं की त्यामध्ये अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीची टेस्टही माडग्यामध्ये खूप छान अशी येते. बघा फोडणीमध्येच घातल्यामुळे मस्त अशी माडग्यामध्ये कोथिंबीरीची टेस्ट येते. आता यामध्ये 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून या पाण्याला उकळी आणायची आहे. बघा इथं पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं जे हुलग्याचं पीठ आहे तेही छान 5-7 मिनिट भिजलेलं आहे. पाण्याला उकळी आली. आता हे जे हुलग्याचं पीठ आपण पेस्ट तयार केली ती ते एकदा खालून हलवून घ्यायची, कारण पीठ खाली बसू शकतं आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे पेस्ट घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथं तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर आपलं हे माडगं तयार होत आहे. आणि जर तुम्हाला इथं हे घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्ही रूम टेम्परेचरचं आणखीन पाणी घालू शकता.
आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे। गूळ घातल्यामुळे माडग्याला अगदी मस्त अशी टेस्ट येते आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ह्याला उकळी आणायची आहे आणि साधारणपणे 5 ते 7 मिनिट लो गॅसवरती आपण हे उकळत ठेवणार आहे। बघा ह्याला उकळी आलेले आहे। आता मी गॅसची फ्लेम लो करून 5 मिनिट उकळत ठेवणार आहे। उकळल्यामुळे माडगं छान असं शिजलं जातं आणि मस्त लागतं। माडग्याला 5 ते 7 मिनिट झाले की यामध्ये शिजलेला 1 चमचा भात घालायचा आहे। तुम्ही इथं 1 चमचा शिजलेला भात किंवा माडगं शिजतानीच साधारण अर्धा चमचा तांदूळ घालू शकता। तांदूळ घातल्यामुळे माडगं अगदी छान घट्टसरही होतं आणि टेस्टही येते। बघा इथं मी 1 चमचा शिजलेला भात घालत आहे आणि तो भात घातल्यानंतर व्यवस्थित असं माडगामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एक 3-4 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती हे माडगं उकळत ठेवायचं आहे। असं माडगं अगदी छान गरमागरम प्यायचं आहे आणि माडगं पिल्यानंतर झोपायचं, मस्त घाम येतो आणि आपले सर्दी खोकला तापही जातो आणि फ्रेशही वाटतं। आणि जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी असं माडगं रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जेवण न करता असे 2 बाउल जरी पेलं तरी पोटही भरतं आणि 1 अंडं खाल्ल्या एवढं प्रोटीन या माडग्यातून आपल्याला भेटतं। एनर्जी मिळते। लोहाचं प्रमाणही हुलग्यामध्ये जास्त असल्यामुळे आपल्याला लोहही मिळतं, अगदी फ्रेश वाटतं। असं माडगं तुम्ही आजारपणात किंवा तोंडाला चव नसेल तर नक्की करून पहा। अतिशय छान टेस्टी असं हुलग्याचं माडगं या पद्धतीने तयार होतं। थँक्यू।